माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतायत, पाहूयात। त्या आमदारांनी पक्षाला मत दिलं आणि कोणत्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात मत दिलं हे 100% कळतं आणि तसं फॉर्मॅट सर्व पक्ष करतात। त्याच्यामुळे आयडेंटिफाय होतं, माहीत पडतं की कोणत्या आमदारांनी पक्षाला मत दिलं नाही। त्याच्यामुळे ते आमदार त्यांची ओळख पटलेली आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होईल नक्कीच, असं दिसतं। शिखर बँक घोटाळा प्रकरणी पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका टाकण्यात आलेली आहे। कुठेतरी अजित पवारांच्या अडचणीत वाढ होताना निषेध याचिका आहे, निषेध याचिका टाकण्यात आली। ठीक आहे, आता कोणी गेलं असेल किंवा एखादी एनजीओ वगैरे गेली असेल, शक्यता आहे। तेच म्हटलं की कोणीतरी गेलं असेल, कारखानदार गेले असतील किंवा एनजीओ गेले असतील। कोर्टात गेल्यानंतर कोर्ट संपूर्ण बाजू सर्व पक्षाची ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देईल। तिथे विधानसभेच्या दृष्टीने तुमचा पक्षही तयारीला लागलाय आणि नागपुरात अजून एक ॲडिशनल मतदारसंघ ग्रामीणला मागण्यात आला। तुमच्या जिल्हाध्यक्षांनी परवा प्रेस कॉन्फरन्स पण घेतली। हिंगणा आणि काटोलशिवाय अजून एक मतदारसंघावर आपला आग्रह राहील नागपुरात। असं आहे की ग्रामीणमध्ये तर आमच्याकडे 2 मतदारसंघ आहेत, पण एक मतदारसंघासाठी उमरेडसाठी आमचा आग्रह राहील। त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस 2 मतदारसंघाची तिथे आग्रह धरणार आहे। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनी कधी शहरामध्ये, नागपूर शहरामध्ये कधी उमेदवारी घेतली नाही, पण आमच्या वरिष्ठ स्तरावर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये ठरलं आहे की नागपूर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस तिथे उमेदवारी मागणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी नागपूरच्या 2 मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे। नागपूर शहरातले कोणत्या 2 मतदारसंघांवर आपला मागणी राहणार आहे? नाही, ते आता जेव्हा मित्रपक्षाची चर्चा होईल, काँग्रेस शिवसेना यांच्याशी चर्चा करून आम्ही सर्व ठरवतोय आणि जे काय ठरेल ते कोऑर्डिनेशनने ठरेल, एकमेकाची चर्चा करून सर्व ठरेल। म्हणजे टोटल नागपूर शहरा जिल्ह्यामध्ये आपण बघायला गेलं तर 5 जागांसाठी आपण प्रयत्न करणार आहे। 2 आहेत आपल्या, त्या व्यतिरिक्त अजून ॲडिशनल 3, 1 ग्रामीण आणि 2 शहर, 3 जागा। जागा वाटप करून घ्यायची आहे, उमेदवार निश्चिती घ्यायची आहे, पण काही इच्छुकांनी आधीच कामाला सुरुवात केली आहे। कसं आहे, इच्छुक मला समजत नाही की कोणाला निवडणूक लढवायची इच्छा आहे, तो तर आपल्या प्रयत्नात राहतोच ना। आणि त्या पद्धतीनं जे इच्छुक आहेत ते सर्व त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत। जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे आणि विधान परिषदेमध्ये ज्या मराठा आमदारांनी ओबीसी उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदान केलं त्यांना देखील पाडणार। जरांगे पाटील साहेब काय बोलले सर्वांना कल्पना आहे त्याची। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मधात जो विधानसभेमध्ये गोंधळ घालण्यात आला विरोधकांनी, आपला सत्ताधारी पक्षांनी, की आम्ही मिटिंगला गेलो नाही अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। तिथे एक साधी गोष्ट आहे की आतापर्यंत वर्षभरापासून ज्या मराठा समाजाबरोबर किंवा जरांगे पाटलावर ज्या चर्चा झाल्या त्याच्यासाठी एकनाथजी शिंदे त्यांचे सहकारी तिथे त्यांना जाऊन भेटत होते।